न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी BBS न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। बातमी आहे यशवंतराव केळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याची। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगर शाखेच्या वतीने 4 जून रोजी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि मुख्य वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन उपस्थित होते। स्वर्गीय यशवंतराव केळकर यांनी विद्यार्थी चळवळीला सामाजिक आणि राष्ट्रनिष्ठ दिशादर्शन दिलं। त्यांचं कार्य आणि विचार आजही विद्यार्थी संघटनांना प्रेरणा देत आहेत। हीच प्रेरणा घेऊन हा गौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितलं की आजचे हे विद्यार्थीच उद्याचे नेते आहेत, जे न्यायालय, प्रशासन, पोलीस सेवा आणि राजकारण या सर्व क्षेत्रात आदर्श भूमिका बजावतील। प्राध्यापक डॉक्टर बिसेन यांनी आपल्या भाषणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदला विद्यार्थ्यांसाठी परीस असे संबोधले आणि संघटनेचं 75 वर्षांचं सातत्यपूर्ण राष्ट्रकार्य याची महती सांगितली। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाली। प्रास्ताविक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगर अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप वाघ यांनी केलं, तर सूत्रसंचालन अक्षता देशपांडे यांनी आणि आभार प्रदर्शन पियुषा हिंगविरे यांनी केलं। या सोहळ्याला नाशिक शहरातील अनेक शाळांमधून शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आलाय। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। पाहुयात एक महत्त्वाची बातमी। मखमलाबाद शिवारातल्या हॉटेल, किनारा, परमिट रूम आणि बियर बार मध्ये मोठा गोंधळ। संशयित आरोपी गोरख तुपलोंढे याने दुकान चालकाने उधार बियर न दिल्यामुळे दुकानात दगडफेक करून लाखो रुपयांच्या दारूच्या बाटल्यांचे नुकसान केले। गोरख तुपलोंढे याने दुकान चालकाला धमकी दिली आहे की तू मला फुकट दारू देतो की नाही, आता पुढे तुझ्याकडून हप्ता लागेल, अशी उघड धमकी देत त्याने हॉटेल, किनारा, बियर शॉपीमध्ये थेट दगडफेक केली। या प्रकारामुळे दुकानदार सुदर्शन काळे यांनी तात्काळ नाशिक तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संशयित आरोपी याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। हे सगळं घडल्यानंतरही संशयित आरोपी गोरख तुपलोंढे याने पुन्हा फोन करून मालकाला धमकी दिली असे असल्याची माहिती मिळते आहे।
या घटनेनंतर नाशिक तालुका पोलिसांनी गोरख तुपलोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अशाच ठळक आणि हॅलो हॅलो. हा केस केली का? हो हा हा ना. हा का? बरं ठीक आहे, जाऊन येते, काही विषय नाही. पण हा. सुटून आले आका पेटून दिलं पेटून दे ना. बरं का? सुटून हा, आल्यावर. 100% सांगतो. हो जातो मी, मार खातो तिथं, हो पण सुटून आले पहा बरं का माझ्या. हा ठीक आहे ना. हा हो आई चप्पल सांगतो, कोणाला बरं, सोडणार बरं. नाही, हो चालेल. कोणालाच सोडणार नाही. कुठं जाऊ आता मी? हा कोणत्या पोलीस स्टेशनला जाऊ? जा ना, तुला जिथे फोन आला तिथे जा तू. ठीक आहे, जातो, काही विषय नाही, मार खातो, हो पण ठीक. सुटून आले पहा बरं का माझ्या. हो ठीक आहे. हा हो ओके ओके, काही विषय नाही, फक्त पळू नका बरं का. हो हा, ओके ओके, हा फक्त माझ्या पाहता तुम्ही. हा ओके ओके, ठेवा. हा. माझं नाव सुदर्शन संजय काळे. माझे नाशिक जलालपूर शहर येथे किनारा परमिट रूम अँड बिअर बार आहे. तरी सदूर आज गोरख तुपलोंडे या व्यक्तीने येऊन माझ्या दुकानातल्या माणसांना दारू उधार पाहिजे व आणि इथून हप्ते पाहिजे अशी दमदाटी केली आणि ते न दिल्यामुळे त्याने दुकानावर दगडफेक केली आणि त्यात विदेशी बाटल्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. तरी सदूर आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंदवावा अशी तालुका पोलीस स्टेशन यांना विनंती केलेली आहे. तसेच पोलिसांनी मला सहकार्य करावे ही विनंती आहे. आणि सदूर एवढा प्रकार झाल्यावर ह्या व्यक्तीने मला फोन केला आणि जर माझ्या विरुद्ध जर केस FIR दाखल केली तर मी सुटून आल्यावर पूर्ण हॉटेल जाळेल अशी त्याने धमकी दिलेली आहे. तरी मला यात पोलिसांनी सहकार्य करावे ही विनंती. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कुडूस जिल्हा पालघर येथे दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे पालघर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करताना दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक तथा सरपंच विजय टाटिया, उद्योगपती अनिल अमृतकर व अन्य त्याप्रसंगी शेकडो गोरगरीब व गरजू व्यक्तींना मान्यवरांच्या उपस्थितीत 2 किलो साखर व छत्र्या वाटप करण्यात आले. सन्माननीय व्यासपीठ, इथं जमलेले सर्व माझे बंधू भगिनींना सर्वांना नमस्कार. आपल्या परिसरात जाधव साहेब, नरेंद्रजी जाधव साहेब हे कायमच असे छोटे मोठे कार्यक्रम करत असतात. त्यांना ती परंपरा आहे. माझ्याकडे तर ते आता 1 वर्षापूर्वी जॉईन झाले, पण त्यांना ती सवय कुठले कार्यक्रम करत असताना कधी गरीब लोकांना जरी साखर वाटप, कधी छत्री वाटप, कधी कपडे वाटप, कधी हेल्मेट वाटप ते करत असतात. आणि मी या वर्षभरामध्ये त्यांची परीक्षा केली. पोलीस टाइम प्रसिद्ध करण्यासाठी त्यांचे अतोनात ते प्रयत्न 8 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी केले. त्यांना माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, दक्षिणेच्या वतीने माझ्या कायम त्यांना शुभेच्छा असतील. त्यांनी काही केलं तरी त्यांना माझा इथून पाठिंबा असेल. जो माणूस चांगलं करतो त्याची निंदा होते, ते निंदाची पर्वा न करता तुम्ही काम करत राहा. तुमच्या पाठीशी, तुमच्या टीमच्या पाठीशी मी सदैव उभा राहील व तुम्हाला मदत करेल. तुमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. मी आता गोरगरीब लोकांना पावसात थांबले, त्यांना पटकन वाटप करा आणि त्यांना जाऊ. धन्यवाद. याचबरोबर आत्ताचे बातमीपत्र संपले. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा BBS न्यूज.